महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या मुंबई उपनगराचे पालकमंत्री श्री आशिषजी शेलार, माझे येथील आमदार आणि सहकारी श्री साटमजी, दुसरे आमचे आमदार मोर्शीजी, अभिजित आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या आताच उल्लेख केला आपण की आशीर्वादाने गणपती बाप्पा आपल्याला पावलेला आहे आणि पावणार आहे, श्री बांगर साहेब, सुनील शिंदेजी, श्री मोरेजी, दोन्ही वॉर्ड ऑफिसर ईस्ट अँड वेस्टचे माजी नगरसेवक, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी मातानो, या मुंबई महानगरपालिका याला आपण अद्भुत म्हटलं. ही मुंबई महानगरपालिका, त्याच्यामध्ये मी आणि आत्ताचे पालकमंत्री यांनी काम केलेलं आहे. आम्ही कुठेही असलो तरी आमचा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलेला असतो, कारण कामाचं लोकांचा संबंध हा डायरेक्ट येत असतो. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आम्ही जातोच आणि जायलाच पाहिजे की ज्या ठिकाणी आमच्या कामाची सुरुवात झाली आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात मार्ग म्हणजे मुंबई महानगरपालिका. आणि त्यामुळे आपलं आमंत्रण मिळताच, खरं म्हणजे कालच मी दिल्लीवरून आलो, अनेक बैठका आहे, उद्या देखील बँगलोरला आमच्या बैठक आहेत फायनान्सच्या डिपार्टमेंटच्या 3 दिवस, नंतर कर्नाटक आणि नंतर पुन्हा मुंबईला 2 दिवस आहेत. आणि म्हणून मी खूप दिवसांनी, खूप वर्षाने मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला आलो. मला कळत नाही, बांगर साहेब आपणही म्हटलात, साटम साहेब आपणही म्हटलात की ब्रिजला थोडा उशीर झालेला आहे. अंधेरी मधल्या ब्रिजला उशीर का होतो हा प्रश्नचिन्ह आहे मला. मेन ब्रिज ज्या वेळेला आपला सुरू झाला, मेन हायवेचा, त्यालाही अनेक वर्ष लागली. जोगचा ते कुठे गेले जोग देव जाणे, खालचे दुकानं गेली, कोर्ट आले, सर्व काही आलं. आणि कधी सुरू होईल म्हणजे बोरवलीपर्यंत असणारी माणसं, विटीला जाणारी माणसं, इकडे जाणारी माणसं, हा ब्रिज होईल कधी, हे सर्वांच्या मनामध्ये होते. ज्या वेळेला आपण भाषण करत असताना माझ्या मनामध्ये देखील तोच विचार आला. आमच्या ह्या लोकांनी, ईस्ट वेस्टला जाणाऱ्या लोकांनी देखील तोच विचार केला, आणि होईल कधी. योग्य वेळ आल्यानंतर हे होतच. आपण दुसरा विषय काढला की रेल्वेच्या बाबतीमध्ये आता हरकत नाही, रेल्वेला आपले वैष्णव जे आहेत, एक कोऑपरेटिव्ह मंत्री, रेल्वेचा मंत्री की जो धडाक्यामध्ये काम करतोय. मी 6 महिन्यापूर्वी त्यांच्या इथं जोगेश्वरी जंक्शन करा म्हणून मागणी केली, त्याबरोबर ताबडतोब जोगेश्वरी जंक्शनचं काम सुरू झालं. आम्ही जोगेश्वरी रेल्वे मागत होतो, त्यांनी जंक्शन दिलं. त्यामुळे आता एक आमदार म्हणून केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांचं कोऑर्डिनेशन ठेवण्याची कामगिरी आमच्यावरती आली, आणि पालकमंत्री देखील माझे स्नेही आहेत. त्यामुळे जी काही रेल्वेची कामं येतील, जी काही एअरपोर्टची कामं येतील, जी काही आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची कामं येतील, ती सर्व कामं आपण तात्काळ करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि म्हणूनच ज्या वेळेला आम्ही कॉर्पोरेशन मध्ये बसलेलो असताना त्यावेळेला असायचं आपला सांताक्रूजचा सबवे, नेहमी आमचे टीव्ही वाले पाऊस पडला रे पडला का तिथे कॅमेरे लागायचे, आणि गेल्या वर्षाची दृश्य, आताची दृश्य, आणि टेन्शन यायचं. आणि MMRDAच्या त्या मीटिंग मध्ये मुख्यमंत्री असायचे, आपण पण मला वाटतं सदस्य होतात, आणि एक पदसिद्ध सदस्य म्हणून मी त्यावेळेला बसल्यानंतर या ब्रिजवरती काय उपाय करायचे
आणि त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्या ठिकाणी माझं त्या ठिकाणी थोडंसं वाजलं. रत्नाकर गायकवाड एएमसी होते. म्हटलं या ठिकाणचा ब्रिज आपल्याला काय होऊ शकत नाही. आणि थोडंसं हे झाल्यानंतर, भांडण झाल्यानंतर, थोडंसं डिस्कस झाल्यानंतर त्यांनी आदेश दिले त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही दोघांनी जाऊन पहा. त्यावेळेला पाहण्यासाठी तो एक ब्रिज आणि आमचा उषा टॉकीज असलेला तो एक ब्रिज जो अंधेरीच्या मार्केटच्या इथून जातो तो नाला, हे पाहण्यासाठी आम्ही त्यावेळेला आलो. आणि सांगायला आनंद होतोय की तो ब्रिज आपण त्यावेळेला स्टँडिंगला असताना त्या ठिकाणी आपण बांधायला सुरुवात केली आणि तो ब्रिज झाला. परंतु या ब्रिजच्या बाबतीमध्ये अंधेरीच्या ब्रिजच्या असताना त्या ठिकाणी मला नाल्याचं काम सांगायला की नाला आहे तिथे आपल्याला करता येणार नाही. मी आपल्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती करतोय की जर नाला बिल्डिंग साठी शिफ्ट केला गेला, आपण पाहणी करा, तर लोकांच्या ये जा करण्यासाठी नाल्याच्या बाजूला आपण नवीन टेक्निक आले. हे टेक्निकचं युग आहे, हे एआयचं युग आहे. आणि अशा वेळेला जर आपण मधला ब्रिज जर केला उषा टॉकीजच्या इथला, विल्सन कंपनीच्या इथला, तर ईस्ट वेस्टला जाणारी या ट्रॅफिकची कमतरता म्हणजे जास्त जी भीड असते ही कमी होऊन त्या ठिकाणी होऊन जाईल. आपल्याकडे प्रकल्प आहे, ब्रिज आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की या माध्यमातनं, आजच्या माध्यमातनं पालकमंत्र्यांच्या समोर सांगतो, कारण कन्स्ट्रक्टिव्ह कामं करायची असेल तर पालकमंत्री असतात आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून कन्स्ट्रक्टिव्ह कामं केली जातात. तर आपण देखील त्यांना तशा पद्धतीचे आदेश द्यावे की या ब्रिजचं पुन्हा सर्वे करावं आणि होत असेल तर तात्काळ त्या ठिकाणचा विल्सन पेन कंपनीच्या इथला ब्रिज नाल्याच्या इकडून, कारण तिथेही नेहमी पाणी भरतं आणि ते पाणी भरत असताना तो जो ब्रिज झाला तर याच्यावरचा लोड हा कमी होऊन जाईल. हे करायला पाहिजे आम्हाला. अशाच गोष्टी शोधायच्या असतात. याच्यानंतर मारवे आणि मडच्या इथे जाताना, वरसाव्याच्या इथून आपल्याला जाताना मडला, त्या ठिकाणी फेरी बोट आम्ही 2005ला मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून, बेस्टच्या माध्यमातून आम्ही चालू केली होती. परंतु नंतर तिकडचे सोसायटी आल्या, आम्ही चालू करतो आणि त्यांनी त्या पद्धतीने केली. परंतु अनेक तास लोकांना त्या ठिकाणी उभं राहायला लागतं. त्या ठिकाणी जेटी नाही आहे. त्या जेटीचा प्रश्न देखील आपण सोडवलं केंद्र महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, त्या ठिकाणचे अधिकारी. आणि मी अर्बन डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये कमिटीवर, स्टँडिंग कमिटी ऑफ अर्बन याच्यामध्ये सदस्य असल्या कारणाने मी आत्ताच, मला वाटते या महिन्याच्या एंड पर्यंत आमची केंद्राची कमिटी आपल्या इथे येणार आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये येणार आहे. त्यामध्ये माझ्या काही मागण्या आहेत त्या मी आपल्या माध्यमातून आपल्याला देखील सांगेन आणि तिथे देखील मांडेन की ज्या ज्या गोष्टी लोकांना गरजेच्या आहेत त्या त्या गोष्टी मुंबई महानगरपालिका करू शकते. एक आशिया खंडातली मोठी कॉर्पोरेशन आहे की लोकांची कामं ती नित्याने करत जाते. 7,200 टन दिवसाला निर्माण होणारा कचरा उचलते. 4,200 दशलक्ष लिटर पाण्यासाठी 3,850 दशलक्ष लिटर पाणी आणून देते. आरोग्याची काळजी घेते, शिक्षणाची काळजी घेते. अशी मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात आहे, आपल्याकडे आहेत. आपण ती कामं करतोय, करून घेतोय आणि म्हणूनच मुंबईचा नागरिक हा सुखी आहे. कारण मुंबई महानगरपालिका जन्मापासून मृत्यूपर्यंत ही सर्व कामं ही करत असतात आणि म्हणूनच मुंबईचा नगरसेवक हा सर्वश्रेष्ठ म्हटला जातो, कारण तो लोकांपर्यंत पोहोचतो. आणि म्हणून मगाच्या दृष्टीने मी ते सांगितलं की जीव का अडकलाय की आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येत नाहीये. लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला आजचा जो सोहळा आहे त्याला मुद्दामून मी उपस्थित राहिलोय. पालकमंत्री महोदय, मी 2 मागण्या इथे केलेल्या आहेत. आपण त्याची नक्कीच दखल घ्यावी आणि त्या मागण्या आपल्या माध्यमातून आताच्या डीपीडीसी मध्ये किंवा आपल्या बजेटच्या अनुषंगाने संबंधिताच्या बैठका लावून त्या 2 गोष्टी झाल्या तर योग्य होईल. या ब्रिजच्या माध्यमातून अमित साटम यांनी खूप काम केलेलं आहे. त्यांनी सांगितलं मी या ठिकाणी स्वतः उभा राहून, कारण त्यांचं ऑफिस देखील बाजूला आहे आणि एक काम करणारा आमदार या ठिकाणी उपलब्ध आहे, काम करतोय, गल्ली बोळ भटकतोय. आम्ही ज्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला 12 दिवसामध्ये किती भटकलोय ते त्यांना माहिती आहे आणि मला माहिती आहे. आणि त्यामुळे त्यावेळेला मला त्यांचे आभार मानता आले नाहीत, परंतु मी त्या दृष्टीने त्यावेळेचे आभार देखील आजच मानून घेतोय. 12 दिवसामध्ये निवडून येणं ही अशक्य गोष्ट होती, पण आमच्या सर्वांनीच हा शिवधनुष्य उचललं होतं. त्याबद्दल
मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या मुंबई महानगरपालिकेचे प्रामुख्याने आभार मानतो, पालकमंत्र्यांचे आभार मानतो आणि ज्या आमदारांनी याला आपला हातभार आणि श्रम लावले त्यांचे देखील आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. अशाच पद्धतीचं काम करा. जिथे इथे माझी केंद्राच्या माध्यमातून गरज लागेल त्यावेळेला अवश्य उभं राहील. आणि कालपर्यंत आपण साशंक होतो की युद्ध होईल, पुन्हा पुढे जाईल, परंतु नियतीच्या मनात काय होत नाही. परंतु भारताला टोचण्याचं किंवा धक्का देण्याचा प्रयत्न केला तर ठोकून मारलं जातंय हे आमच्या पंतप्रधानांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे माननीय पंतप्रधानांचे, संरक्षण मंत्र्यांचे, आमच्या जवानांचे आणि तुमच्या सर्वांचे आभार मानून इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या निर्मितीत कार्यरत असलेल्या